सागर, आणि यानंतर महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय जागा वाटपांसंदर्भात हे आपण पाहणार आहोत. पुढची महत्त्वाची बातमी त्याच संदर्भातली. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या जागा वाटपाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच घेतला. मुंबईत ज्या मराठी जागांवर भाजपकडून दावा केला जातोय, ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, धनुष्यबाणावर तेथील उमेदवार निवडून आलेले आहेत, त्या जागा सोडण्यास शिवसेना तयार नाही असं समजतंय. तर दुसरीकडे भाजपकडून मराठी जागांवर दावा केला जातोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून. विशाल, मराठी जागांवरचा दावा सोडण्यास दोन्ही पक्ष तयार नाही आहेत, हा महत्त्वाचा पेच आहे. जागा वाटप यावरूनच अडून राहिलंय का? नक्कीच हेमाली, गेल्या 8-10 दिवसांपासून शिवसेनेची समन्वय समिती आणि भाजपची समन्वय समिती यांच्या बैठकींचं सत्र सुरू होतं. मात्र याच्यातनं तोडगा कुठेच निघत होता आणि याच बाबतीत आढावा हा नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. आणि शिवसेनेच्या समन्वय समितीतील नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि भाजपकडनं ज्या मराठी जागांवरती दावा केला जात आहे आणि ज्या जागांवरती धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे उमेदवार निवडून आले त्या जागांवरती सुद्धा दावा जो आहे हा केला जातोय आणि या जागा कुठल्याही परिस्थितीत सोडायच्या नाहीत, अशा पद्धतीची भूमिका या बैठकीमध्ये नेत्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपच्या समन्वय समितीच्या नेत्यांसोबत आज रात्री बैठक होणार आहे आणि या बैठकीतनं एक सुवर्ण मार्ग जो आहे तो महायुतीच्या माध्यमातून काढला जाणार आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत असणार आहेत. त्यामुळे एकंदरीत या जागा वाटपाचा जो तेढ निर्माण झालेला आहे हा आजच शक्यतो दूर करण्याचा प्रयत्न जो आहे हा या दोन्ही पक्षांकडनं जो आहे हा केला जाईल. त्यामुळे आपल्याला बघावं लागेल. एकीकडे एकनाथ शिंदेचे समन्वय समितीतील नेते हे ठामपणे म्हणतायत की आपण एकही जागा ही ज्या धनुष्यबाणावरती जे उमेदवार निवडून आलेले या आदिमागच्या जागा सोडायच्या नाहीत, अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यामुळे आता काय नेमका सुवर्ण मार्ग काढला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. हिमाली, नक्कीच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. एकूणच सागर, दिवसागणिक आता या सर्वच पक्षांच्या बैठकांना, जागा वाटपाच्या चर्चांना अधिक जोर आल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी दिवस रात्र एक केली जाते.